एकता का प्रकाश इतना शक्तिशाली है, एकता का प्रकाश इतना शक्तिशाली है कि वह संपूर्ण पृथ्वी को प्रकाशित कर सकता है, प्रकाशित कर सकता है। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, सेशनची 3च्या दुसऱ्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. इथे आपण चर्चा करत आहोत बदल घडवून आणणारा बनणे याबद्दल आपण चर्चा करायला सुरुवात केलेली आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण नेतृत्व म्हणजे काय, प्रचलित नेतृत्वामध्ये अनेक त्रुटी आहेत याबद्दल सुद्धा थोडंसं चर्चा करायला सुरुवात केलेली आहे. तर मित्रमैत्रिणींनो, प्रचलित नेतृत्वात अनेक त्रुटी आहेत, त्यात बऱ्याच उणीवा सुद्धा आहेत, आपल्याला खूप साऱ्या कमतरता सुद्धा जाणवतात. खऱ्या नेत्यामध्ये नसाव्यात अशा काही गोष्टी प्रचलित नेतृत्व प्रकारामध्ये दिसतात. म्हणजे एखाद्याची तुम्ही नेते बघितले आजूबाजूला तर त्यांची एक प्रकारची शैली असते नेतृत्वाची, तर त्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की या गोष्टी या नेत्यामध्ये असायलाच नको होत्या, पण दुर्दैवाने ते आपल्याला दिसून येतात. मग खरा नेता होण्यासाठी आपल्याला स्वतःमधील काही गोष्टी पूर्णपणे मुळासकट बदलाव्या लागतील, म्हणजे स्वतःचे रूपांतरण करावं लागेल. ते अत्यंत महत्वाचं आहे. मग नवीन आणि उत्तम समाज निर्माण करण्यासाठी आपल्याला उच्च नैतिक मानक किंवा मापदंड ज्याला आपण म्हणतो, सो ते आवश्यक आहे. तुमच्या सहाध्यायी जोडीदारासोबत तुम्हाला 3 मुद्द्यांवरती आता चर्चा करायची आहे. आणि शेवटी आपल्या सर्वांना एक नवीन आणि उत्तम समाज निर्माण करण्यास मदत करू शकेल अशा नैतिक मापदंडांबद्दल सुद्धा तुम्हाला 2 परिच्छेद लिहायचे आहेत. मग एक असे नेतृत्व जे सध्याच्या जगाला साजेसे नाही असे दर्शवणारे काही शब्द आहेत. उदाहरणार्थ नियंत्रण करणं, लादणं, हुकुमशाही करणं किंवा हुकूम सोडणं वगैरे वगैरे. आणखी काही अशा शब्दांची यादी करा ज्यामधून जे आजच्या नेतृत्वाला साजेसे शब्द नाही आहेत, तसे साजेसे नसणारे नेतृत्व त्याच्यासमोर आपल्याला त्याच्यामधनं दिसेल अशा शब्दांची तुम्हाला यादी करायची आहे. त्यानंतर इतर काही शब्दांबद्दल विचार करायचा आहे जे प्रेरणादायी नैतिक वर्तनाचे वर्णन करतात, जसे की ते इतरांना उच्चतमतेकडे आकर्षित करतात. उदाहरणार्थ सुविधा देणं, एकत्रित आणणं, मदत करणं. आता तुम्हाला तुमची ही जी यादी आहे ती अजून मोठी विस्तृत यादी लिहायची आहे. आता तिसरा तुम्हाला असा मुद्दा देण्यात आलेला आहे की तुमच्या अध्ययन जोडीदारासोबत नैतिक मापदंडांवर विचार करा, ज्यामुळे आपल्याला एक नवीन आणि समृद्ध समाज निर्माण करण्यास मदत होईल. की अशा प्रकारेच नैतिकता ही दर्शवली जाईल किंवा अशा प्रकारेच मी माझं स्वतःचं जे बिहेवियर आहे किंवा माझं स्वतःचं जी वागणूक आहे त्याचं मापदंड मी असं उच्च मापदंड ठेवणार आहे. याबद्दल तुम्हाला आता तुमच्या जोडीदाराबरोबर चर्चा करायची आहे. त्यानंतर आता तुमच्या अध्ययन जोडीदारासोबत अशा प्रकारच्या नेतृत्वाबद्दल 2 परिच्छेद लिहायचे आहेत, जे नेतृत्व परिपक्वतेकडे संक्रमण होत असलेल्या आजच्या जगासाठी अपुरे आहे, की जे नेतृत्व आता आपल्यासाठी चांगलं नाहीये. आता आपण कौशल्य आणि जी क्षमता आहेत या पर्टिक्युलर सेशनमध्ये तिथे जाऊया. सो कल्पनाशक्ती हे तुम्हाला कौशल्य देण्यात आलेलं आहे. व्हिज्युअलायझेशन. सो कल्पनाशक्ती म्हणजे काय, की कल्पनाचित्र तयार करणं म्हणजेच मानसिक प्रतिमा तयार करायची आहे तुम्हाला. ही कृती कशासाठी करायची आहे, तर आपण आपलं उच्च ध्येय सोडू नये किंवा आपल्या स्वतःच्या क्षमता कमी करू नयेत दैनंदिन जीवनामध्ये, त्यासाठी आपल्याला ही कृती करायची आहे. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक ध्येय आहे, एक उच्च उद्देश आहे आणि तो जर आपल्याला गाठायचा असेल तर आपल्याला ही कृती करणं आवश्यक आहे. व्हिज्युअलायझेशन आपल्याकडे असणं महत्वाचं आहे. मग आपण सर्वजण हा उच्च ध्येय पूर्ण करू शकतो आणि संस्कृतीची प्रगती करण्यास हातभार लावू शकतो. पण आपण असे करण्यासाठी सर्वप्रथम एक कल्पनाचित्र तयार करण्यास सक्षम असलं पाहिजे. मग तुमची दृष्टी तुमच्या स्वतःपुरती मर्यादित न राहता विश्वव्यापी असायला पाहिजे. म्हणजे इंग्रजीमध्ये असं म्हटलेलं आहे की लेट युअर विजन बी वर्ल्ड एम्ब्रेसिंग rather than confined to your own self. अशा प्रकारे वैश्विक एक दृष्टी तुम्ही तुमच्या स्वतःमध्ये विकसित केली पाहिजे.
तर त्यासाठी एक तुम्हाला एक छान कृती दिलेली आहे, दूरदृष्टीचा खेळ. तर तुमच्या लर्निंग मटेरियलमध्ये, अभ्यास सामग्रीमध्ये तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत की ही कृती कशी खेळायची आहे. तुम्ही हा खेळ खेळा. तुम्ही हा खेळ तुमच्या कुटुंबातील सदस्य आणि मित्रांसोबत खेळू शकता. ह्याच्यासाठी गटमर्यादा किंवा गटाचा आकार ह्याची मर्यादा वगैरे काही नाहीये. शेवटी एक मनोरंजक स्वाध्याय पण तुम्हाला गृहस्वाध्याय देण्यात आलेला आहे, ज्यातून आपण आपल्या आवश्यक असलेल्या दयाळू नेतृत्वाचं उदाहरण आपल्याला शिकता येणार आहे. सो आतापर्यंत आपण नेतृत्वाबद्दल चर्चा केलेली आहे. तर कशा प्रकारचं नेतृत्व एक उत्तम नेतृत्व आणि आत्ता आपल्यासाठी आवश्यक नेतृत्व असू शकेल याचं एक उदाहरण म्हणून नोबेल शांतता पुरस्कार विजेते श्री कैलास सत्यार्थी यांचा एक व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि त्या दृष्टिकोनातून तुम्हाला आता जे मगाशी सांगितलेले होते की 2 पॅरेग्राफ्स लिहायचे आहेत चांगल्या नेतृत्वाबद्दल, सो तिथे विचार करून तुम्ही ते नक्कीच लिहू शकाल. सो आपण या सेशनच्या आता शेवटच्या भागात आलेलो आहोत. सो तुम्ही हे सेशनमध्ये ज्या काही ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत त्या नक्की पूर्ण करा. त्यामुळे एक नेतृत्व, एक नवीन नेतृत्व, खरं नेतृत्व याबाबत तुमच्या ज्या काही संकल्पना असतील किंवा ज्या काही तुमचे विचार असतील ते स्पष्टपणे तुम्हाला मांडता येतील आणि तुम्हाला ते सरावातही आणता येतील. धन्यवाद.